मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये एकाच नावाची जोरदार चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे. त्यांच्या कारवाईच्या धडाक्यानं अनेकांच्या अंगावर काटा उठलेला आहे, घाबरलेले आहेत, लुटारू मंडळी भेदरलेली आहेत. अन्न भेसळीचे अमर्याद प्रकार आता उघडकीला येत आहेत. अहो, एवढंच काय, जीवरक्षक औषधांच्या बाबतीत सुद्धा तेच उघडकीला येऊ लागलेलं आहे. आरोग्याला अपाय करणारं अन्न विकून अनेक भामटे आपला गल्ला भरीत होते. तुकाराम मुंडे यांच्यामुळे त्यांना आता तुरुंगात जाऊन बसावं लागलेलं आहे. पण मग प्रश्न असा पडतो, तुकाराम मुंडे यांच्या आधी या विभागाला कोणी आयुक्त होतं की नव्हतं? हा विभाग काही काम करीत होतं की नव्हता? आता ही सगळी भेसळ सापडत आहे. याचा अर्थ आजवर असंच अपायकारक आणि भेसळीचं अन्न, म्हणजे त्यामध्ये सगळं आलं, दूध वगैरे, हे सगळं खुलेआम विकलं जात होतं, लोकांच्या आरोग्याची खेळ खेळला जात होता. मग याला जबाबदार कोण? आधी तक्रार द्या, मग चौकशी करू, काही निष्पन्न झालं तर कारवाई करू, अशी भूमिका साधारणपणे प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते. पण हे तुकाराम मुंडे काही त्यातले नाहीत. तुकाराम मुंडे आपल्या मित्रासोबत एका हॉटेलमध्ये जेवायला गेलेले होते. तिथं त्यांच्या चाणाक्ष नजरेला जे काही पडलं त्यातून एका नव्या नियमाचा जन्म झाला. त्यामुळं हॉटेल मालकाकडून होणाऱ्या लुटीला ब्रेक लागला. तुम्ही हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर तिथला वेटर आपल्या टेबलाजवळ येतो आणि काय विचारतो? सर, तुम्हाला पाणी कुठलं हवंय, म्हणजे रेग्युलर वॉटर हवंय की मिनरल वॉटर? पण आता यापुढे महाराष्ट्रातील कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणार नाही. मागच्या काही वर्षापासून अनेक हॉटेल चालकांनी ग्राहकांना मोफत पाणी देणं जवळपास बंद केलेलं आहे. ग्राहकांना बळजबरीनं बाटली बंद पाणी विकत घ्यावं लागतं. अहो, काही हॉटेलमध्ये तर कुठलं पाणी देऊ अशी सुद्धा विचारणा केली जाते. तुकाराम मुंडे हॉटेलमध्ये जेवायला गेले तेव्हा विकतच्या पाण्याचा हा प्रकार त्यांच्या नजरेला पडला. ग्राहकांना मोफत पाणी देण्यासाठी की यांच्या कधी सक्ती त्यांच्यावर असायला हवी किंवा तसा नियम असताना सुद्धा बाटली बंद पाणी विकत घ्यायला मजबूर केलं जात असल्याचं तुकाराम मुंडे यांच्या लक्षात आलं. हा प्रकार तर अन्न सुरक्षा नियमाच्या विरुद्ध आहे. तुकाराम मुंडे यांनी लगेच संपूर्ण राज्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. कोणतंही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकाला सुरुवातीला तुम्हाला कोणतं पाणी हवं आहे असं विचारू शकत नाही. ग्राहकाला बसल्या बसल्या सर्वप्रथम पिण्यासाठी शुद्ध आणि मोफत पाणी दिलंच पाहिजे. त्यानंतर जर ग्राहकाची स्वतःची इच्छा असेल तर त्याला पॅकेज्ड किंवा बाटलीबंद पाणी दिलं जाऊ शकतं. अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं 2017 मध्येच हा नियम स्पष्ट केला होता की सर्व खाद्य व्यवसाय चालकांनी ग्राहकांना मोफत पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणे गरजेचं आहे. आणि बाटली बंद पाणी हा केवळ एक पर्याय असू शकतो, सक्ती नाही. परंतु तरी सुद्धा बहुसंख्य हॉटेलमधून ग्राहकाची लूट केली जात होती. आयुक्त तुकाराम मुंडे मित्रासोबत जेवायला गेले आणि त्यांना हा सगळा प्रकार पाहायला मिळाला. तातडीनं ते ऍक्शन मोडवर आले. कुणाची काही तक्रार आली तर बघू, कारवाई करू असं म्हणून ते काही गप्प बसले नाहीत. त्यांनी आपला द्यायचा तो दणका दिला आणि हॉटेल मालकांना एका आदेशामध्ये वठणीवर आणलं. अन्न सुरक्षेच्या नियमाचं उल्लंघन करून जर ग्राहकांच्या आरोग्याची खेळ खेळला जात असेल तर अशा हॉटेलचा परवाना तातडीनं निलंबित केला जाईल असा इशारा सुद्धा दिलेला आहे. अन्न असुरक्षित किंवा आरोग्यास घातक आढळल्यास थेट जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते. तशी तरतूद कायद्यातच आहे मित्रांनो, तेव्हा लक्षात ठेवा. हॉटेलमध्ये पाण्यासाठी अडवणूक केली किंवा बाटली बंद विकतचं पाणी घेण्यासाठी ग्राहकाला मजबूर करण्यात आलं तर अशा लुटारोंना अजिबात सोडू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.